मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत. पाटील, आज आपण सिव्हिल हॉस्पिटलला गेलात. काल जे काही तरुण वरती आढळत आहेत त्यांच्याशी चर्चा झाली. काय त्यांनी तक्रार केली आपल्याकडे किंवा काय चर्चा झाली आणि काय माहिती घेतली? मराठा समाजावर अन्याय हे पिढ्याना पार आहे, पहिल्यापासूनच. आजच नवीन नाही. पहिल्यापासून वेळ स्वतःवरची निघून गेली की मराठ्यावर अन्याय करायचा, मराठ्यांचे मतं घ्यायचं, मराठीच्या जीवावर मोठं व्हायचं, पुन्हा मराठ्यावर अन्याय करायचा, मराठ्यांच्या पक्षात राहायचं, सगळ्याचं पाठबळ घ्यायचं, सगळ्या पक्षात सगळ्यांना राहायचं, पण मराठा संपवायचा, मतावर मोठं व्हायचं पण मराठा संपवायचा. किती धोरणे खूप बांधवाला मार लागलाय, तलवारीचा सुद्धा जीव घ्यायचा आहे मराठ्यांचा, त्यांना मराठ्यांचा जीव घ्यायचा आहे. आम्ही जीव द्यायला तयार आहे. नावेलाच त्यांना घ्यायचंच आता, दोघा बहीण भावाला म्हणल्याच्या नंतर मोठं तर व्हायचं तयार आहेत आम्ही. नावेलाच घे म्हणा, तुम्हाला काय बळी घ्यायचे मराठी, पण हटायला तयार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय हटायला तयार. पोलीस प्रशासनाशी SP साहेबांनी तातडीनं दखल घेतली पाहिजे. 307चे गुन्हे सुद्धा समोर झाले पाहिजे, कारण तलवारीचे काही त्यांच्या हातावरती वार आहेत. आई बहिणीला सुद्धा शिव्या दिलेल्या आहेत. मराठा बी आता थोडे दिवस अन्याय सहन करणार. पूर्ण महाराष्ट्र बघतो सध्या किती अन्याय व्हायला लागला. तर बाष्टी पाटोद्यात काय झालंय, शिरूर मध्ये काय झालंय, बीड मध्ये काय व्हायला लागले, परळीत काय व्हायलंय, हे माजलगाव काय व्हायला लागले, हे मराठा समाज बारकाईने बघतो. काय झालंय दादा, ही वेळ त्यांच्यावरचं संकट निघून गेलं की हे प्रत्येक जातीशी असंच करतात, मराठाच नाही प्रत्येक जातीशी. आणि हे जाणून बुजून केलं जातं. एकदा त्यांच्यावरचा वेळ गेला की ते मागं लागतं, ही त्यांची पद्धत. परंतु आता पहिला मराठा एक नव्हता, आता एक आहे. बघतोच 100 गुन्हे होऊ द्या. नाविलाज आमच्या नरड्याला नाविलाज, त्यांना दोघांना जर अशांतता पसरायची असली त्याला नाविलाज. आम्ही काय सहन करायला मोकळे नाही. माझ्यावर बी हल्ले करणारे, मला मारून टाकायच्या धमक्या दिल्या. एवढं त्यांना सोपं दिसतंय, मला बिडात नाही येऊ द्यायचं. ठीक आहे, मी तर आता रोज बिडात येणार आहे, आता तर रोज येणार आहे. हो, तुम्ही गुंडगिरी करताय. आमच्याकडे खुंकार लोक आहेत ना महाराष्ट्रात. असं काय तुम्हाला बिडात नाही होणार, तुमच्या नेत्यालाही महाराष्ट्रात फिरायचं. हे बी ध्यानात राहू द्या. तुम्ही चॅनलला बातम्या द्यायला लागला त्या पद्धतीच्या, त्यालाही बीडला यायचं, विरोध केला. मी कधी विरोध केला? आम्हाला माहिती होणार आहे. तुम्ही विरोध केल्याशिवाय आपण केलेला. आणि ते जाऊ द्या, ते जाऊ द्या. बघू आता जी वेळ येईल त्याला खेटणार आहेत. त्याला नाविलाज नसता. दोघा बहीण भावाने एक माझ्याच्या माध्यमातून सांगतो, चाललेलं सगळं थांबवायचं. अशांतता राज्यात पसरू देऊ नका. आम्हाला जसं धमक्या देत आहे ना, तुम्हाला बी फिरायचं. आता निवडणुका झाल्या, आता तुम्हाला फिरायचं. कसं फिरतात बघूया. धमक्या देत आहे ना, त्या कार्यकर्त्याला सांगा आम्हाला बी जवळ राज्यात फिरायचंय. हो, त्यांना सुद्धा राज्यात फिरायचंय. मग मला धक्का बी लागला ना, माझ्या अंगाला जी गोळी चाटून जाईल ना, जर यांनी माझ्यावर हल्ला केला तर सांगतोय मी, जी चाटून जाईल ना मराठी, ती जातच ठेवणार नाहीत राज्यात. हो, कारण माझं संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे. आणि मी नाही हटत, मेलो तरी नाही हटत. मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय, गोरगरिबाच्या पत्रात आरक्षण टाकल्याशिवाय, दलित बांधवाला, मुस्लिम बांधवांना, बाराबोलीदारांना हे 100% न्याय देऊ शकतो. हे यांना माहीत झालं. हे यांना सत्तेत घालू शकतो, सत्ता यांच्या हातात देऊ शकतो. मराठ्यांच्या नेते 4-5 जाती खूप कधीकधी. पण हे खरा, हे जे हल्ले व्हायला लागलेत ना, मराठ्यांच्या नेत्यांमुळे व्हायला लागले. मराठ्यांचे नेते शेकडो ना त्यांच्या पाठीशी, आणि ह्यो खरा आमच्या मराठ्यांच्या नेत्याचा अपमान आहे. आणि मराठ्यांचा पराभव आहे खरा. ह्यो मराठ्यांचा अपमान व्हायला लागला ना, पोरं मार खायला लागलेत ना, हे पोरं जवळ सहन करायचं तोवर करणारे. महाराष्ट्रातले मराठी भक्ती जवळ सहन होणारे तोवर करणारे. कारण आम्ही काय अन्याय सहन करणार, छळ सहन करणार, जन्म घेतलेला नाही. आमच्या आई बापान त्यासाठी जन्म दिलेला नाही. त्यांच्या आगात रक्त आमच्या आई. बघू 100 चुका होतील, नावेलाजी जवळ नाड्या देत नाही तोवर सहन करू. मग मात्र त्याला नावेलाजी आमचं. पाटील, ही जी सभा होणार होती, सभा कॅन्सल झाली थोडक्यात. हा, आता ते आपल्याच माध्यमातून सांगितलं त्यांना तयारी होत नाही 20-22 दिवसात. कारण करोडो मराठा समाज एक करा, समाजाचे हाल नाही झाले पाहिजे. 20-22 दिवसात त्यांना 2-2.5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं मी की तुम्ही तयारी करा. तो लहान विषय नाही. आम्हाला अंतरवाली 170 एकर मध्ये 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला होता, तरी हाल झाले होते समाजाचे, तरी पण हाल झाले होते. तर इथं तर करोडो येणार आहे, माझ्या आई बहिणी करोडो येणार आहे. त्या लेकरांचे हाल नाही झाले पाहिजे. तिथं काटे झुडपं आहेत, तिथं प्रचंड व्यवस्था नाही करायला लागती. तिथं पाण्याची व्यवस्था, डॉक्टरांची व्यवस्था, गैरसोय नाही झाली पाहिजे. माझा समाज तिथं आले नंतर पुढे लावलं नाही पाहिजे. हे जर मला माहित होतं तिथं काहीच व्यवस्था नाही, आणि मी जर समाजाला सांगितलं, समाज मला उद्या बोलला असता की तिथं काहीच तयारी नाही केली, आतापर्यंत तिथं साधी बल्ली सुद्धा ठोकलेली नाही. 20-22 दिवसात काहीच होऊ शकत नाही. माझा समाज मला म्हणला असता, तुम्हाला माहित होतं कोणी सांगितलं? तुम्ही एवढे तरफडलाय समाज मरणाचा, काय नाही फरक पडत. माझी जाती एक झाली भाऊ, आता मागं पुढे सरकार नाही, याच्यापेक्षा टप्पू होईल पुढे. आणखी काय स्थगित करून पुढे ढकलली तर चांगली गोष्ट आहे. हे बी माझ्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो,
8 जूनची तारीख बीडच्या बांधवांना तयार होत नाही म्हणून त्यांनी प्रेस घेऊन सांगितल्यावर तो पुढे टाकली. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगितलं, 8 जूनची तारीख ही कुठं स्थगित केली सध्या. 8 जूनची तारीख करू नका, कारण ती तयारी झाली नाही. आणखीन 4 पावलं मागे सुरू वाघ झेप घेत असतो. मराठी आणखीन ताकदीनं देशातली येते हातात. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.